नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण वनस्पतींमधील जलवहनाच्या म्हणजेच पाणी वाहून नेण्याच्या एका थक्क करणाऱ्या प्रक्रियेबद्दल जाणून घेणार आहोत. नागरी सेवा परीक्षणच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा आणि खात्रीशीर गुण मिळवून देणारा असा हा विषय आहे. तर थेट मुख्य विषयालाच सुरुवात करूया. आजच्या या सादरीकरणाचा आराखडा अगदी सोपा आहे. आपण सुरुवात करूया एका रहस्यापासून. त्यानंतर झायलेमची ओळख करून घेऊ. मग पाण्याचा 3 टप्प्यांचा प्रवास पाहू. त्यानंतर दिवस आणि रात्रीच्या वेळेतील बले समजून घेऊ. आणि शेवटी परीक्षेसाठी महत्त्वाचे असणारे मुद्दे एका दृष्टिक्षेपात पाहू. चला तर मग आपल्या पहिल्या टप्प्याकडे वळूया. रहस्याची सुरुवात. आपण रोज आपल्या आजूबाजूला उंचच्या उंच झाडे पाहतो. पण त्यामागे दडलेला एक रोज घडणारा प्रचंड मोठा चमत्कार बहुधा आपल्या लक्षातच येत नाही. आता विचार करा. कोणत्याही वनस्पतीला हृदय नसते किंवा त्यांच्याकडे कुठलाही यांत्रिक पंप नसतो. तरीही ही झाडं जमिनीतील जड पाणी शेकडो फूट उंचीवर अगदी थेट हवेत कशी खेचून घेतायत? सिकोयासारख्या महाकाय झाडांचा विचार केला तर गुरुत्वाकर्षणाच्या सतत खाली खेचणाऱ्या बलाच्या विरुद्ध हे शेकडो फूट उंचीचे आव्हान पेलले तरी कसे जाते? आणि या प्रश्नाचं सर्वात अचंबित करणारं उत्तर म्हणजेच सौर ऊर्जा आणि सूक्ष्म भौतिकशास्त्राचा म्हणजे मायक्रोस्कोपिक फिजिक्सचा एक चमकदार मेळ. सजीव स्वतःची कोणतीही यांत्रिक शक्ती निर्माण न करता आजूबाजूच्या नैसर्गिक आणि निष्क्रिय पर्यावरणीय शक्तींचा किती अचूक आणि हुशारीने वापर करतात हे यातून आपल्याला पाहायला मिळतं. आता वळूया दुसऱ्या टप्प्याकडे, झायलेमची ओळख. हे भौतिकशास्त्र नक्की कसं काम करतं हे समजून घ्यायचं असेल तर आधी वनस्पतींच्या अंतर्गत पाणी वाहून नेणाऱ्या यंत्रणेची म्हणजेच त्यांच्या नैसर्गिक प्लंबिंग सिस्टमची माहिती घेणं अत्यंत आवश्यक आहे. झायलेम म्हणजे नक्की काय? तर ही एक विशेष संवहनीय ऊती किंवा व्हॅस्क्युलर टिश्यू आहे. आता अन्नवहन करणाऱ्या आणि दोन्ही दिशांनी काम करणाऱ्या फ्लोएमबद्दल आपल्याला माहितीच आहे. पण त्याच्या अगदी उलट हे झायलेम एका कठोर एकेरी जैविक महामार्गासारखं काम करतं. हा फक्त आणि फक्त एकाच दिशेने वर जाणारा मार्ग आहे जो पाणी आणि विरघळलेली खनिजे मुळांपासून थेट खोड आणि पानांपर्यंत पोहोचवतो. आता ह्या पाईपलाईनचे 4 मुख्य घटक आहेत जे परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. पहिलं म्हणजे निमुळती टोके असलेले मृत ट्रॅकिड्स. दुसरं, एकावर एक रचलेल्या पेशींच्या लांब नळ्या म्हणजेच झायलेम वेसल्स, जे प्रामुख्याने अँजिओस्पर्म्समध्ये आढळतात आणि जिम्नोस्पर्म्समध्ये नसतात. तिसरा घटक म्हणजे अन्न साठवणारे आणि यातील एकमेव जिवंत असणारे झायलेम पॅरेन्कायमा. आणि चौथं, यांत्रिक आधार देणारे झायलेम फायबर्स. ही झाली रचनेची माहिती. आता तिसऱ्या टप्प्यात आपण प्रत्यक्ष कृती पाहूया. तो म्हणजे 3 टप्प्यांचा प्रवास. पाण्याच्या एका छोट्याशा रेणूचा कालक्रमानुसार वरपर्यंतचा प्रवास नक्की कसा होतो ते आता आपण पाहणार आहोत. ही संपूर्ण गुंतागुंतीची वाटणारी प्रक्रिया 3 अगदी सोप्या आणि स्पष्ट टप्प्यांत विभागली जाते. पहिला टप्पा म्हणजे ऑस्मोसिसद्वारे मुळांनी केलेले शोषण. दुसरा टप्पा म्हणजे कोहेजन टेन्शनमुळे होणारी वरच्या दिशेची हालचाल. आणि तिसरा टप्पा म्हणजे बाष्पोत्सर्जनाचा ताण किंवा ट्रान्स्पिरेशन पूल, ज्यामुळे हे प्रेरक बल मिळतं. तर पहिल्या टप्प्यापासून सुरुवात करूया. इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की वनस्पती मातीतून पाणी मुळांमध्ये ओढून घेण्यासाठी सुरुवातीला स्वतःची ऊर्जा खर्च करतात. मुळांवरील बारीक केस खनिजे आत ओढण्यासाठी सक्रियपणे ATP या ऊर्जेचा वापर करतात. या एकाग्रता प्रवणतेमुळे म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटमुळे पाण्याची क्षमता कमी होते आणि साहजिकच ऑस्मोसिसद्वारे पाणी नैसर्गिकरित्या आत शिरतं. मुळातून पाणी आत आल्यावर सुरुवात होते दुसऱ्या टप्प्याची. इथे संसंजन म्हणजेच कोहेजन अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतं. पाण्याच्या रेणूंमधील ह्या परस्पर आकर्षणामुळे जणू काही पाण्याचे रेणू एकमेकांचे हात घट्ट धरून ठेवतात. हायड्रोजन बॉन्डिंगच्या मदतीने ते एकमेकांना चिकटून एक अतूट अशी द्रवाची साखळी तयार करतात. कोहेजन सोबतच अजून एक गोष्ट काम करते ती म्हणजे आसंजन किंवा ॲडहेजन. यामुळे या रेणूंना झायलेम पेशींच्या ध्रुवीय भिंतींना म्हणजेच पोलार सरफेसना घट्ट धरून ठेवायला मदत मिळते. विचार करा, यामुळेच पाण्याचा हा उभा स्तंभ खाली घसरण्यापासून वाचतो आणि गुरुत्वाकर्षणाला अगदी यशस्वीपणे तोंड देतो. आणि या प्रवासात जोडला जातो तिसरा महत्त्वाचा गुणधर्म, पृष्ठभाग ताण
किंवा सरफेस टेन्शन. यामुळे पाण्याचे रेणू वायू अवस्थेपेक्षा द्रव अवस्थेत एकमेकांना अधिक आकर्षित करतात. परिणामी उच्च तन्यशक्ती आणि केशाकर्षण म्हणजेच कॅपिलॅरिटी निर्माण होते. थोडक्यात सांगायचं तर कोहेजन, ॲडहेजन आणि पृष्ठभाग ताण हेच ते सूक्ष्म नायक आहेत जे पाण्याला या अत्यंत बारीक नळ्यांमधून वर चढण्याची अफाट ताकद देतात. आणि हे सगळं एकाच ठिकाणी कसं जोडलं जातं? तर डिक्सन आणि जॉली यांनी मांडलेल्या प्रसिद्ध कोहेजन, टेन्शन, ट्रान्स्पिरेशन पुल मॉडेलमध्ये. डिक्सन आणि जॉली यांनी या प्रक्रियेमागील रहस्य उलगडून दाखवलं आणि गुरुत्वाकर्षणाला छेद देणाऱ्या या प्रवासाचा हा सिद्धांत परीक्षांच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वमान्य पाया मानला जातो. आता वळूया तिसऱ्या आणि अंतिम टप्प्याकडे, जो या प्रवासाचा मुख्य चालक आहे. बाष्पोत्सर्जनादरम्यान म्हणजेच ट्रान्स्पिरेशन होत असताना पानांच्या पर्णरंध्रांमधून पाणी बाष्पीभवन होऊन उडून जातं. हे अगदी एखाद्या एक्झॉस्ट वॉल्ससारखं काम करतं. पाण्याचे रेणू साखळीसारखे जोडलेले असल्याने वरच्या टोकाला असलेल्या एका रेणूचं बाष्पीभवन झालं की एक प्रचंड मोठी शोषणशक्ती निर्माण होते. आणि काय होतं? त्याच्या खाली असलेल्या लाखो रेणूंना अक्षरशः वरच्या दिशेने एका प्रचंड शक्तीने खेचलं जातं. हीच ती मुख्य प्रेरक शक्ती. आता आपण आपल्या चौथ्या टप्प्याकडे आलो आहोत. दिवस आणि रात्र यातील बले. ही सगळी यंत्रणा सूर्यप्रकाश आहे की नाही यावर अवलंबून अगदी वेगळ्या प्रकारे काम करते. ते कसं ते पाहूया. या तक्त्यात तुम्ही मूळ दाब म्हणजे रूट प्रेशर आणि बाष्पोत्सर्जनाचा ताण यांची तुलना पाहू शकता. रात्रीच्या वेळी मुळांमधून निर्माण होणारा दाब पाण्याला वर ढकलण्याचं काम करतो, जे प्रामुख्याने कमी उंचीच्या झाडांमध्ये आणि गटेशनच्या रूपात प्रभावी असतं. पण दिवसा मात्र बाष्पीभवनामुळे निर्माण होणारा ताण पाण्याला अक्षरशः वर खेचून नेतो आणि हेच उंच झाडांमध्ये प्रभावी ठरतं. पूर्व आणि मुख्य परीक्षांसाठी हा ढकलणे विरुद्ध खेचणे आणि गटेशन विरुद्ध बाष्पोत्सर्जन यातील अचूक फरक तोंडपाठ असणं अतिशय आवश्यक आहे. आता आपण या विश्लेषणाच्या अंतिम टप्प्यात पोचलो आहोत. परीक्षेसाठी महत्त्वाचे मुद्दे. हा सगळा विषय अगदी पक्का करण्यासाठी या संपूर्ण प्रक्रियेवर नियंत्रण ठेवणाऱ्या काही महत्त्वाच्या नियमांची एक जलद उजळणी करूया. हे ऊर्जेचे नियम नेहमी लक्षात ठेवा. 1. वहन नेहमी उच्च जलक्षमतेकडून म्हणजेच मातीकडून सर्वात कमी जलक्षमतेकडे म्हणजेच वातावरणाकडे होते. 2. झायलेममधील वहन हे पूर्णपणे निष्क्रिय किंवा पॅसिव्ह असते. फक्त सुरुवातीला मुळांद्वारे आयन शोषणासाठी सक्रिय एटीपीची आवश्यकता असते. आणि 3. सर्वांत महत्त्वाचं, उच्च तापमान, वेगवान वारा, प्रखर सूर्यप्रकाश आणि कमी आर्द्रता यांसारखे पर्यावरणीय घटक या वहनाचा वेग मोठ्या प्रमाणात वाढवतात. ही माहिती नक्की लक्षात ठेवा. तर महाकाय नैसर्गिक जगाला अत्यंत शांतपणे आणि विनासायास चालवणाऱ्या या अदृश्य सूक्ष्म भौतिक शक्तींची माहिती घेतल्यावर एक विचार नक्कीच मनात येतो. वनस्पतींच्या या अद्भुत जैविक अनुकूलनांमधून म्हणजेच बायोलॉजिकल अडॅप्टेशन्समधून भविष्यातील आपल्या अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाला कशी आणि किती मोठी प्रेरणा मिळू शकेल. निसर्गातील ही आश्चर्यकारक अभियांत्रिकी खरोखरच थक्क करणारी आहे, नाही का? पुन्हा भेटूया अशाच एका रंजक विश्लेषणासह.